हर हर महादेव मंडळी, चपाती म्हटली तर प्रत्येक दिवशी अगदी दररोजच आपल्या घरी बनवली जाते आणि यामध्ये मित्र दररोज सेम क्रिया करायची म्हटलं तर कधी कधी आपल्याला कंटाळा देखील येतो आणि कधी कधी चुकून जास्त पीठ देखील मळलं जातं। तर अशा वेळी मित्रांनो आपण हा तयार पीठ फेकून तर देऊ शकत नाही, कारण की बचत करणं हा इंडियन्स लोकांची खासियतच आहे। आता मित्रांनो तुम्ही ही रेसिपी पाहिल्यानंतर दररोज मुद्दामूनच चपातीचं पीठ वाचवाल इतकी ही रेसिपी भन्नाट आहे। छानपैकी चपातीचं उरलेलं पीठ आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा या पद्धतीने आपल्याला छानपैकी मळून घ्यायचं आहे आणि त्याची या पद्धतीने पारी आपल्याला पातळसर लाटायचे, त्यावरती नंतर तेल अप्लाय करायचं आहे आणि आवडीप्रमाणे छानपैकी मसाले आता ऍड करायचे आहे। तेल स्प्रेड करून घेतलं का लाल तिखट टाकायचे, हळदी पावडर चिमूटभर टाकायचे आहे। त्याचप्रमाणे मंडळी छानपैकी यावरती मॅगी मसाला टाकलेला आहे, आमचूर पावडर टाकलेली आहे, भरपूर सारी कसुरी मेथी ऐवजी तुम्ही इथे बारीक कट केलेली कोथिंबीर टाकू शकता। मिक्स करायचं आहे। जर हवं असले तुम्हाला मीठ कमी वाटायचं तुम्ही यामध्ये मीठ देखील अप्लाय करू शकता। छानपैकी पोळीवरती मसाले मिक्स करून झाले की छानपैकी या पद्धतीने चाकूने किंवा कटरने या पद्धतीने आपल्याला एकदम स्लाइस बारीक कट करून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने छान सुंदर असं रोल करून घ्यायचं आहे आणि त्याला या पद्धतीने आपल्याला चपाती लाटण्याकरिता गोल राऊंड शेपमध्ये करून घ्यायचं आहे। आता यावरती छानपैकी थोडंसं पीठ भुरभुरायचं आहे आणि या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। हे बघा कसली भारी आपली रेसिपी तयार होत आहे, अगदी चवीला अप्रतिम तयार होते। नक्की तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा। सो मित्रांनो हे बघा हलक्या हाताने पराठा लाटून घेतलेला आहे। आता हा तयार पराठा आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती छानपैकी दोन्ही साईडने भाजून घ्यायचा आहे। पराठा भाजण्यासाठी मी इथे साजूक तुपाचा वापर करत आहे, तुम्ही बटर देखील अप्लाय करू शकता। सो मित्रांनो अगदी भन्नाट अशी रेसिपी तयार होते। तुम्ही जर कधी केलं नसेल ना हा लच्छा पराठा नक्की तुम्ही करून बघा, तुम्हाला प्रचंड आवडेल। करायला एकदम सोपं आहे, पाहिलं ना किती सोप्या प्रकारे रेसिपी शेअर केलेला आहे। जर मित्रांनो तुम्हाला ॲडिशनल काही कृती करायची असेल ना तयार पिठामध्ये आपल्याला छानपैकी थोडंसं 1 चमच इतकं ओवा ॲड करायचं आहे, मिक्स करायचं आहे, त्याने आणखीनच पराठ्याची टेस्ट खूपच मस्त लागेल। हे बघा खमंग पराठा भाजल्यानंतर पराठा आपल्याला हे बघा सर्व करण्यासाठी रेडी आहे। हे बघा या पद्धतीने पराठा फोल्ड करायचा म्हणजे प्रत्येक एकूण एक लच्छा सेपरेट होतो। हे बघा किती लेयर्स वाला पराठा आपला तयार झालेला आहे। तुम्ही हा पराठा असंही खाऊ शकता, खूपच भन्नाट लागतो। मी मित्रांनो इथे हिरवी चटणी आणि इमली चटणी बरोबर पराठा एन्जॉय करत आहे। तुम्ही इथे केचपचा वापर देखील करू शकता, अगदी भन्नाट चवीला पराठा तयार होतो। तसे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, बाजूला जे बेल ते प्रेस करायला विसरू नका। काय मग राव ट्राय करून पाहताय ना ही रेसिपी, नक्की ट्राय करून बघा। चला मग पुन्हा भेटूया मित्रांनो, हर हर महादेव।